भोगावती महाविद्यालय बसथांबा येथे चारचाकी गाडीवरील ताबा सुटून अपघात घडला होता। या अपघातामध्ये प्रज्ञा दशरथ कांबळे वय 18 राहणार कौलव हिचा उपचारासाठी रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू झाला होता, तर 4 विद्यार्थिनी देखील जखमी झाल्या होत्या। या घटनेनंतर कौलव गावावर शोककळा पसरल्या होत्या। मृत प्रज्ञाच्या घरातील लोकांनी, नातेवाईकांनी, मैत्रिणींनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली आहे। कुरुबली कॉलेजची जवळ जी झालेली दुर्दैवी घटना, त्यात कौलव गावच्या एका हसत्या खेळत्या घरावर कोसळलेलं दुःखाचा डोंगर। एक हसती खेळती आणि मन मिळावूस विद्यार्थिनी, गुणवंत विद्यार्थिनी, तिचा हकनाक बळी या हुल्लडबाजांच्यामुळे गेला। त्याला खरं तर मला वाटते कॉलेज प्रशासनच जबाबदार आहे, कारण कॉलेज प्रशासन या कुरुबली कॉलेजवर बघायला गेलं तर हे कॉलेज मला वाटते 50-60 वर्षाची त्याला पार्श्वभूमी आहे। परत 4 ते 5 हजार पट संख्या असणारे हे कॉलेज भागातील या 52 खेड्यातील येणारे विद्यार्थिनी यांचं साधं पिकअप शेडची सुद्धा सोय नाही। त्या ठिकाणी उभारायला जरी पिकअप शेड असतं तरी सुद्धा मुलींचा जीव वाचला असता। आणि त्या कॉलेजमध्ये अशी परिस्थिती आहे की ह्या कॉलेजला ड्रेस कोड नाही। भागातील सर्व कॉलेजना आता ड्रेस कोड आहे आणि ह्या कॉलेजला ड्रेस कोड नसल्यामुळं तिथं त्या कॉलेजमध्ये कॅम्पसमध्ये कोण येते कोण नाही, जो कॉलेजमध्ये नाही तो पण तिथं प्रवेश करतो। परत गाड्या कसं रेस करणं हे करणं असं चालू आहे। आणि हे कालचा प्रकार तसंच झाला। हे 3-4 वेळा मुलांनी या फेऱ्या मारून हुल्लडबाजी करत, स्टंटबाजी करत ते गाडी फिरवलेली आहे आणि त्यामुळं हकनाक ह्या मुलींचा बळी गेला आहे आणि 3-4 मुली जायबंदी झाल्या आहेत, त्यांच्यावर अजूनही दवाखान्यात उपचार चालू आहेत। जो बाल कमी वयाचा जरी असला, 17 वर्षाची मुलं कमी वयाची म्हणजे त्यांची काही बुद्धी जात नाही, तर बाल गुन्हेगार म्हणून त्यांना मोकाट सोडण्यापेक्षा त्यांच्यावर कठोर कारवाई करून पोलिसांनी राजकीय कुठल्याही याला बळी न पडता आणि प्रसारमाध्यमांनी माझी विनंती आहे कळकळीची की एक आई आपल्या मुलीला 3 दिवस तिची वाट बघते आणि आम्ही कुटुंब पण वाट बघतोय, तर प्रसारमाध्यमांनी विषय हातात घेऊन प्रत्येक मुलीला न्याय मिळावा आणि आम्हाला या गुन्हेगारांना धिंड काढून यांची आमच्या पुढ्यात प्रत्येक एकही गुन्हेगार चुकता कामा नाही। ह्याच्यामध्ये कोण CCTV कॉलेजचे जेवढे आहे तेवढे तपासलं पाहिजे। तिथून किती मुलींना त्रास होतोय, ह्याच्यामध्ये किती झाला जर इथून पुढे तरी मुलींना चांगलं संरक्षण मिळावं। मुलींनी शाळा शिकायची का नाही? प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की पोलिसांना तुम्ही हाताशी घेऊन ह्याच्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून कठोर कारवाई झाली पाहिजे अशी त्यावेळीच आमच्या कुटुंबाला न्याय मिळाल्यासारखं वाटलं। आमच्या मुलीला आम्ही गमावलं, आमच्या मुलीची स्वप्न धुळीत गेलीत। आमची मुलगी हुशार होती, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती। आम्ही 2 कुटुंब उद्ध्वस्त झालोय। आम्ही मुलीची आमच्या वाट बघतोय, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। काय सगळ्यांना समजून घेण्याचं मन मिळावं असं वाटलं नव्हतं की थोडं तिथं असं काय ठेवलं जाताना शेवटची मला स्टँडवरती भेटली होती। शेवटचं सांगून गेली शांत होते, एका उलटबाज मुलामुळे असं झालं आणि त्याला कठोर शिक्षा लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे। याच्यावर कठोर व्हायला पाहिजे शिक्षा द्यायला, कारण की त्यांच्या उल्लडबाजीमुळे आम्हाला आमची मैत्रीण गमवावी लागली। 1-2 अशी मुलं नाहीत, भरपूर शिकणारी कमी आणि न शिकणारी जास्त अशी उल्लडबाजपणा करायला येणारी भरपूर मुलं आहेत तिथं। त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे। जे 4 चालक आहे, चाकी वाहन मालक आहे, त्यांनी मुलीला अक्षरशः माझ्या बहिणीला अशी अवस्था तिची होती की मी प्रत्यक्षात तिला ज्यावेळी बघितले त्यावेळी तिच्या अंगावरती म्हणजे कपडेसुद्धा तिची फाटली आणि तिच्या अंगावरती उरण उठलेलं होतं। ही खरोखरच मला ते बघितल्यानंतर मला असंही वाटलं, कारण माझी बहीण अशा अवस्थेत मी पहिल्यांदाच बघितलं। मला खरोखर ते राहवलं नाही। माझ्या बहिणीच्या अशा अवस्था होईल मला खरोखर असं वाटतं की ती जी कोण जे गाडी चालक होते त्यांच्यावर कारवाई होणं खरोखरच बंधनकारक आहे आणि अशांना पोलीस प्रशासनाच्या मार्फत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी। कॉलेज मोठा आहे, बसवाली पण वेळेवर थांबवत नाही, बस घेऊन जातात, भरपूर वेळ वाट बघावं लागते आणि सिक्युरिटीचा काय विषय नाही, सिक्युरिटीचा काहीच नाही, कोण थांबत पण नाही, मागणी करा कोण शिकायला येते काय ते काही समजतच नाही तिथं। आयडी कार्ड नाही, काय नाही, कॉलेज ड्रेस कोड नाही, काय कॉलेजचा ड्रेस कोड नाही, हुल्लडबाजी करणारी सुद्धा मुलांची संख्या वाढलेली आहे जास्त असते।
आजूबाजूच्या परिसरातील ढीग असतात. बरं ह्यांना खाजगी बसेस सुद्धा घेता येत नाही कॉलेज. एखादी बस असल्या खरं लोकल सारखी असते, त्यात आजूबाजूची सगळी असतात बसायला. ती कॉलेज बस नसती आणि असली तरी थांबवत नाहीत विद्यार्थ्यांसाठी. संजय घोडावच्या गाड्या आपल्या भागात आतापर्यंत बस ती थांबलीच नाही. निर्भय पथकाचं काय त्याचं निर्भय पथक फक्त बोलते येऊन जाते, फक्त काय कामाचं नाही आहे तिथं. कागदासाठी नुसतं ते 2 दिवस आलं, तिसऱ्या दिवशी बघायलाच नाही तिने निर्भय पथक. म्हणजे प्रशासन कुठली सुरक्षितता नाही, काहीच नाही. मुलींसाठी तर अजिबात काय नाही आहे.